श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती. अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2. कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4. स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात. अध्याय 8. बुद्धिमांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वांच दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडातरापासून संरक्षण लाभते. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होतो, दारिद्र्य नाहीशे होते. अध्याय 19. भाग्य वृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, स्त्रीस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय 20. गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी, ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासंबंध परी होय हरेल. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26. शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्भ नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विज्ञानाचा छळ, दोषांची निवृत्ती. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तथ सापडते. अध्याय 29. स्त्री छलन दोष, वासना दोष दूर होऊन पवित्र लाभते. अध्याय 30. कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्त होतो, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्याधिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीचा समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46. चित्ताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व वृद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्ने टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे समान होते. अध्याय 50. ग्रंथीरोग, त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुख समृद्धी व अंत मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.